बघा 6th स्टँडर्ड फर्स्ट टॉपिक नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? नैसर्गिक संसाधने. कुठली ती नैसर्गिक संसाधने? जी निसर्गापासून आपल्याला मिळालेली, त्यावर कुठलाही मानवाने प्रक्रिया केलेली नाही अशी संसाधने. बघा एअर वॉटर अँड लँड म्हणजे वारा, पाणी आणि जमीन जी काय आहे ती कुठून मिळालेली आपल्याला? नॅचरल रिसोर्सेस मधून मिळालेली आहे. बघा ऑब्झर्व दी पिक्चर अलॉंग साइड अँड दी क्वेश्चन. आणि दिले विचारलेलं क्वेश्चन जे काय करा, आन्सर द्या. वेअर डू यू सी दी बर्ड्स. बर्ड्स हे जे आहेत ते बर्ड्स कुठल्या भागात दिसतात तुम्हाला? एअर म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये सीन. सेकंड, वेअर इज काऊ ग्रेझिंग. काऊ कुठं ग्रेझिंग म्हणजे चरत आहे? ऍज अ लिथोस्फिअर म्हणजे जमिनीवर करते म्हणजे लँडवरती. थर्ड, लोकेट दी ट्रीज अँड रोड. तुम्हाला ट्रीज आणि रोड्स कुठं दिसतात? विथ आहेत. रोड ट्री ऍज अ लिथोस्फिअर जमिनीवरच असतात ना, ऍज अ लिथोस्फिअर ऍज अ लँड. फोर्थ, वेअर डज दी रिव्हर कम फ्रॉम. हाऊ डज दी फ्लो. कशी फ्लो, कुणीकडनं फ्लो होते असं विचारलंय. पण वॉटरचा भाग येतो बरोबर आहे का हायड्रोस्फिअरचा. सेकंड, वेअर इज दी एरोप्लेन. एरोप्लेन कुठं आहे? ऍटमॉस्फिअर म्हणजे एअरच्या पार्टमध्ये दिसून येते. 6, वेअर आर दी फिश सीन. फिश सीन कुठं दिसत आपल्याला? वॉटरमध्ये म्हणजे हायड्रोस्फिअर. 7th, ऑन व्हॉट इज सेलबोट फ्लोटिंग. ऑब्विसली ऍज अ हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटरवरती ही जी सेलबोट आहे. सेलबोट म्हणजे काय? जहाज. फ्लोटिंग म्हणजे काय? तरंगते. तरंगणे कशावर तरंगते? तर ऍज अ वॉटरवरती. आपलं पॉइंट बघा, नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेसच्या अगोदर डेफिनेशन बघा. एअर वॉटर अँड लँड आर दी फॅक्टर इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग दी लिव्हिंग वर्ल्ड्स ऑन दी अर्थ अँड फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स. दे आर कॉल्ड ॲज नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे निसर्गापासून जी संसाधने आपल्याला मिळतात. कुठली? एअर वॉटर अँड लँड. म्हणजे ते काय आहे? जीवसृष्टीसाठी महत्वाचं आहे आणि ती काय करते? आपल्या ज्या गरजा आहे ते काय करते? फुलफिलिंग म्हणजे पूर्ण करते. म्हणून त्याला काय म्हणलं जातं? नैसर्गिक संसाधने, नॅचरल रिसोर्सेस. बघा, यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन दी पिक्चर आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन दी स्काय. म्हणजे आपण जे आता पिक्चर बघितलं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून आलं? काही जे ट्रीज असतील, काऊज असतील, परत रोड असेल, व्हेकल्स असतील, त्या कुठं दिसून आपल्या आल्या? सर्व लिथोस्फिअर म्हणजे लँडच्या भागावरती दिसून आल्या. आणि सम म्हणजे काही, परत काही वॉटरमध्ये दिसून आले आपल्याला. काय? फिश असतील, डॉल्फिन्स असतील. ही सेल बोट आहे ते कुठं दिसून आली आपल्याला? वॉटरमध्ये. आणि थर्ड, काही बर्ड्स असतील, एरोप्लेन्स असतील, ते कुठं दिसून आले आपल्याला? एअरच्या भागात म्हणजे काय? ऍटमॉस्फिअर मध्ये दिसून आल्या. तिथे तेच दिले त्यांनी. सम ऑन लँड, सम इन दी स्काय, दॅट इज इन द एअर. म्हणजे काही आपल्याला जमिनीवर दिसल्या, काही जीवसृष्टी जी जीव आहेत, जीव जगतात ते काही जमिनीवर राहतात, तर काही पाण्यात राहतात, तर काही त्यांचं जीवन कुठं आहे? आकाशात दिसून आले. नंतर बघा, दज ऑल थिंग्स ऑन दी अर्थ आर असोसिएटेड विथ एअर वॉटर अँड लँड. म्हणजे ऑल थिंग्स कुठं असोसिएटेड म्हणजे दिसून आले आपल्याला? एअर वॉटर अँड लँड म्हणजे हवा, पाणी आणि जमिनीवरती आपल्याला सर्व काही जीव आहे ते दिसून आले. नंतर बघा, एअर वॉटर अँड लँड आर कॉल्ड दी अर्थ. म्हणजे एअर वॉटर लँड ही कुठं आहे? कॉल्ड अर्थच्या कुठल्या भागात? ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर म्हणजे काय? वातावरणात दिसून आले बरोबर आहे का. नंतर हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण. अर्चच्या ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे काय? शिलावरण. वातावरण, जलावरण आणि शिलावरण ही काय पृथ्वीच्या भागावरती आपल्याला
दिसून आले रिस्पेक्टिव्हली. मोर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय दिस 3 स्पियर. म्हणजे हे 3 स्पियरच्या डिफरंट भागात आपल्याला दिसून आले. म्हणजे वॉटरचा असेल, लँडचा असेल किंवा एअरचा असेल, ते काय डिफरंट स्पियर मध्ये आपल्याला दिसून आले. ऑन दी अर्थच्या पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात आपल्याला जे जीव आहेत ते आढळून आलेले दिसून येतील. These living things and part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called a biosphere. जे काही जीव आढळले तुम्हाला दिसून आले, कुठल्या कुठल्या पार्ट मध्ये दिसून आले? ऑफ दी लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. ह्या तिन्ही भागाला एकत्रित काय म्हणलं जातं? बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे काय? जीवावरण. ह्याचे तिन्ही भागात आपल्याला जीव आढळून आले. काही जर ॲटमॉस्फिअर मध्ये बघितलं तर बर्ड्स आढळून आले. नंतर हायड्रोस्फिअर मग बघितले तर फिश. लिथोस्फिअर मध्ये काऊ असतील, ह्युमन्स असतील, डॉग, कॅट हे आढळून आले. म्हणून जीव दिसतात म्हणून त्यांना काय म्हणलं जातं? बायोस्फिअर. दिस स्पियर हॅव फॉर्म्ड ऑन दी अर्थ नॅचरली. हे जे स्पियर आहेत, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, हे जे स्पियर आहे ते अर्थ मध्ये काय आहे? नॅचरली आढळले आहेत. त्याच्यावर कोणीही, कुठल्याही मानवाने असेल कुणीही त्याच्यावर प्रक्रिया केली नाही. ते निसर्गातच आहे ते तयार झालेलं. ते आपल्याला बनवता येत नाही. आणि वी हॅव लर्न ऑल दीज इन अ प्रिव्हियस स्टँडर्ड. ह्याचा थोडासा भाग काय बघितलाय आपण, शिकलेला आहे. कुठल्याही येते तर 5th स्टँडर्डला थोडाफार भाग झालेला आहे. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स ऑन दी अर्थ. द सरफेस ऑफ दी अर्थ कॉम्प्रोमाइज वॉटर अँड लँड. जो अर्थचा सरफेस बघता तो कशाचा आहे? वॉटर अँड लँडचा दिसून येतोय. आणि जो ॲटमॉस्फिअरचा भाग आहे म्हणजे जो हवेचा भाग आहे, जी लेअर येते, जी हवा आपल्याला मिळते, तो कुठून मिळते? एअर सराउंड दी अर्थ. अर्थच्या सभोवतालून येते. अर्थवरती नाही तर अर्थच्या सराउंडिंग म्हणजे सभोवताली येते. आणि आपल्या अर्थवरती काय आहे? फक्त वॉटर अँड लँड आहे. दॅट मीन्स हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. म्हणजे पृथ्वीवर काय सांगितले? फक्त हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर आहे. आणि जो ॲटमॉस्फिअरचा भाग येतोय तो काय? सराउंडिंग म्हणजे आजूबाजूनी येतोय, जी हवा मिळते आपल्याला ती. नेक्स्ट, ऑफ दीज हायड्रोस्फिअर ऑक्युपायज अ मच लार्जर पार्ट ऑफ दी लिथोस्फिअर. म्हणजे जो हायड्रोस्फिअरचा भाग आहे तो लिथोस्फिअर पेक्षा काय आहे? मच लार्जर आहे. जर पृथ्वी तुम्ही बघितली, इथं आकृती आहे बघा, ह्या पृथ्वीवरती बराचसा भाग कशाचा? हा पाण्याचा भाग दिसून येतो. जे तुम्हाला देश दिसतोय त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी नद्या वगैरे आहेत, बरोबर आहे का? आणि जमिनीचा भाग काय आहे? थोडाच आहे. म्हणजे काय सांगितलंय बघा ह्यानी, जी आपली जमिनीचा भाग आहे तो किती आहे? एकूण पृथ्वीची, ही जी पृथ्वी आहे, पृथ्वीवरती फक्त लँडचा भाग किती आहे? 29% ऑफ लँड अँड वॉटर किती आहे? 71%. म्हणजे इथं काय दिसून आलं आपल्याला? वॉटरचा जो पार्ट आहे तो काय आहे? मच लार्जर पार्ट. फिगर दिली आहे बघा, शोज दी प्रोपोर्शन. प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण ऑफ दी लँड अँड वॉटर ऑन दी अर्थ सरफेस. अर्थ सरफेस मध्ये आढळणार. आम्ही अगोदर सांगितलंय ॲटमॉस्फिअर म्हणजे एअरचा भाग आपल्याला सराउंडिंग येतोय. आणि अर्थवरती काय आढळतंय? लँड अँड वॉटर. म्हणजे जो प्रोपोर्शन त्यांनी प्रमाण बनवले. काय प्रमाण आहे? लँड 29% अँड वॉटर इज 71%. We also look upon these natural components in solid, liquid and gaseous form of resources. जर निसर्गामध्ये बघितले रिसोर्स म्हणजे संसाधने. म्हणजे कुठला भाग? सॉलिड म्हणजे काय? स्थायू पदार्थ. आणि लिक्विड म्हणजे काय? पाण्यासारखा पातळ. आणि गॅसेस म्हणजे जे काय गॅसेस म्हणजे वायू, काही असेल वायूचा भाग तो येतोय. रिसोर्सेस ही काय आहे? निसर्गापासून मिळालेली संसाधने आहेत. बघितली तर आपण लुक अपॉन दी. इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल अवर रिक्वायरमेंट्स. फुलफिल अवर रिक्वायरमेंट. लेट अस नाव स्टडी ऑल दीज 3 कंपोनंट्स इन डिटेल. म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसचा आपण काय करणार आहे ह्या चॅप्टर मध्ये. कुठला चॅप्टर आहे? नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर, लँड मध्ये ह्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसचा डिटेलमध्ये आपण अभ्यास पाहणार आहोत.
बघा त्याने एक क्वेश्चन विचारला पहिल्यांदा, कॅन यू रिकॉल म्हणजे काय, थोडंसं आठवू शकाल का? बघा काय आठवायचंय, व्हॉट आर दी 5 लेअर ऑफ दी ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर मध्ये कुठल्या 5 लेअर्स आहेत ते सांगायचंय. कुठल्या 5 लेअर्स? ही 5th स्टँडर्डला झालेलं आहे तुम्हाला. कुठल्या 5 लेअर्स आहेत त्या? ट्रोपोस्फिअर, मिसोस्फिअर, आयनोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. हे काय आहेत 5 लेअर्स आपल्या दिसून आलेल्या आहेत. बघा एअर्स मध्ये बघा, द एअर इन द ऍटमॉस्फिअर अराउंड दी अर्थ. हा जो एअरचा म्हणजे एअर कशात येतो? ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअरचा जो भाग आहे तो काय येतोय? अराउंड दी अर्थ, जो अर्थच्या पृथ्वीच्या भोवती दिसून येतोय एअरचा भाग. इथून एअर येते आपल्याकडे, ही अर्थ आहे. बघा अर्थ कंटेन्स कुठले कुठले बघा एअर्स आहेत. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 इनर्ट गॅसेस. 6 इनर्ट गॅसेस म्हणजे 6 निष्क्रिय वायू असतील. नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ, अँड डस्ट पार्टिकल. हे पार्ट कुठं आढळून येतात? अराउंड दी अर्थ म्हणजे अर्थ मध्ये समाविष्ट होतात हे जे काही वायू आहेत ते. द ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅसेस इन दी एअर. समजा हा जर पृथ्वीचा भाग आहे तर पृथ्वीच्या 80% भागात ट्रोपोस्फिअर मध्ये हे गॅस काय होतात? आढळून येतात. हा ट्रोपोस्फिअर आहे आणि ही आपली काय आहे? अर्थ आहे. आणि ही ट्रोपोस्फिअरचा भाग आहे. त्यात किती पर्सेंट सांगितलंय? 80% म्हणजे वायू जे आहेत पृथ्वीपासून, म्हणजे ते गेल्या वर्षी झालेले तुम्ही किती अंतरावर हे ट्रोपोस्फिअर आढळतं. त्यातील 80% जे वायू आहेत ह्याच्यातले हे वायू ह्या भागात आढळतात. नंतर while this proportion in about 90% in the stratosphere म्हणजे ह्याच्या भोवती थोड्या अंतरावर परत स्ट्रेटोस्फिअर येतं. स्ट्रेटोस्फिअरच्या लेअर मध्ये 90% काय आढळतात? एअर्स आढळतात ह्याच्यातले. परत further in this mesosphere and ionosphere in the proportion of gaseous goes the decreasing म्हणजे तसं जसं वर जाचाल, ही पृथ्वी आहे, पृथ्वीच्या वरती कोण आहे? ट्रोपोस्फिअर. ह्याच्यामध्ये 80% काय आढळती? हवा आढळती, एअर आढळती. जरा वर गेले की थोडीशी कमी होती. इथे किती सांगितलंय? स्ट्रेटोस्फिअर म्हणजे 90%. परत वर गेले की ही हवा काय होते? कमी कमी होत जाते आणि कुठंतरी ही हवा स्टॉप होऊन जाते. इथं काय सांगितलं? डिक्रीजिंग म्हणजे काय? कमी होणे. म्हणजे इथं काय होतंय? कमी होत जाते. नंतर गॅसेस आर नॉट फाउंड इन दी एक्झोस्फिअर आर बियॉन्ड म्हणजे कुठं गॅस आढळत नाही म्हणून सांगितलंय त्यांनी. आर नॉट फाउंड इन एक्झोस्फिअर, जो एक्झोस्फिअरची लेअर येते ह्याच्यावरती भोवती, एक्झोस्फिअर मध्ये कुठलाही गॅसेस आढळत नाही. सर्वात जास्त गॅसेस कशात आढळतात? तर ट्रोपोस्फिअर नंतर थोडासे वरती गेला की स्ट्रेटोस्फिअर मध्ये 90% आढळतात, थोडेफार आढळतात. आणि त्याच्यावरती होलं की डिक्रीज होत जातात, कमी येतात. आणि त्याच्यावरती जो भाग येतो एक्झोस्फिअरचा त्याच्यामध्ये कुठलाही गॅसेस आढळत नाही. नंतर बघा, यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस म्हणजे जी एअर आहे त्यात काय आहे? गॅसेसचं बऱ्याचशा सेव्हरल गॅसेसचं काय मिक्सचर आहे. आणि दिस कॉन्स्टिट्यूएंट म्हणजे घटक ऑफ दी अर्थ ऍटमॉस्फिअर. बिसाइड दिस गॅसेस एअर कंटेन्स वॉटर व्हेपर अँड डस्ट पार्टिकल. या गॅसेस मध्ये काय आढळतात? एअर ऑल्सो कंटेन्स वॉटर व्हेपर अँड डस्ट म्हणजे पाण्याची वाफ आणि धुळीचे कण आढळतात. कशामध्ये? एअर मध्ये. जी हवा येते जेव्हा आपण बघतो तेव्हा काय होतं? बरेचशा म्हणजे पाण्याची धूप होते, म्हणजे माती उडून जाते, म्हणजे वरच्या भागात थोडीफार गेलेली दिसून येते आपल्याला. बघा, द अमाऊंट ऑफ गॅसेस ऑफ एअर ग्रेटेस्ट नियर दी सरफेस म्हणजे हवा आपल्याला कुठे दिसून येते? हा जर जमिनीचा भाग असेल,
ह्या जमिनीच्या भागाच्या म्हणजे थोडाफार भागांतरावर काय असं आढळून येते आपल्याला, एअर आढळून येते. ग्रेव्हिटेशन नियर दी सरफेस म्हणजे पृथ्वीच्या तलाच्या जवळ, जमिनीच्या जवळ काय आढळून येते, हवा. अँड डिक्रीज ॲज वेल हायर अँड हायर दॅन दी सरफेस. या सरफेस पासून जसं जसं तुम्ही वरती जात जाल, जी विमानाचा भाग दिसतो बघा वरती, जसं जसं पृथ्वीच्या वरती जाल तसं काय सांगितलंय, जी काही एअर आहे ती जी ग्रोथ म्हणजे एअर याने काय होते, कमी कमी होत जाते, ॲज डिक्रीज होत जाते तो सरफेस पासून. डिक्रीज ॲज वी आय हायर अँड हायर फ्रॉम दी सरफेस. सरफेस पासून म्हणजे पृष्ठभाग, जमिनीच्या पृष्ठभागापासून जसं जसं वरती जाल तेवढा काय होईल, गॅसेसचा भाग डिक्रीज म्हणजे कमी होत जातोय. दिस प्रोपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सम देअर युजेस एज गिव्हन हिअर. म्हणजे इथं ते कुठले कुठले कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते दिलेलं आहे अगोदर. हे बघा इथं प्रोपोर्शन ऑफ दी व्हेरियस गॅसेस इन दी एअर मध्ये दिले बघा. म्हणजे गॅसेस किती प्रमाणात आढळतात आपल्या ह्याच्यावरती बघा. नायट्रोजन किती दिसतोय, सर्वात जास्त प्रमाणात कुठला वायू आढळतोय, गॅसेस, तर नायट्रोजन किती आहे, 78%. आणि जो काही आपण ऑक्सिजन घेतो ते ऑक्सिजनचं प्रोपोर्शन किती आहे, ॲज अ 21%. त्याच्यानंतर ऑर्गन किती आहे, 0.9%. त्याच्यानंतर अजून कमी बघा तर काय होतंय, अदर कॉन्स्टिट्यूएंट म्हणजे दुसरे घटक किती आढळतात हवेमध्ये, तर 0.07%. आणि कार्बन डायऑक्साईड किती आढळतोय, 0.03%. हे काय गॅसेस आहेत पूर्ण जे आढळून येतात. ते सर्वात जास्त नायट्रोजनचं प्रमाण आहे आणि ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, 21%. बाकीचे घटक त्यांनी दिलेले आहेत बघा. सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. गॅसेस इन द एअर मध्ये बघा, नायट्रोजन हेल्प्स. नायट्रोजनचा बघा यूज कशासाठी होतं, युजेस दिलेत काही युजेस बघा. नायट्रोजनचा यूज कशासाठी होतो, हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड नेसेसरी प्रोटीन्स. जे काही म्हणजे काय ते लिव्हिंग थिंग्स साठी म्हणजे जीवसृष्टी आहे त्यांना प्रोटीन बनवण्यासाठी यूज केला जातोय. म्हणजे काय ते प्लांट वगैरे असतील त्यांच्यासाठी यूज होतोय. इट इज युजफुल फॉर द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड एअरटाईट पॅकिंग ऑफ फूड स्टफ. जेव्हा एअरटाईट चिप्स वगैरे असतील, कुरकुरे असेल, त्याचं ते पॅकिंग करताना कशाचा उपयोग केला जातोय, नायट्रोजनचा. आणि अमोनियासारखा गॅस तयार करण्यासाठी सुद्धा, वायू तयार करण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा यूज केला जातोय. नंतर ऑक्सिजनचा यूज बघा कशासाठी केला जातोय, नेसेसरी फॉर रेस्पायरेशन इन लिव्हिंग थिंग्स फॉर कंबशन. ऑक्सिजनचा लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवांना कशासाठी उपयोग होतो, रेस्पायरेशन श्वसन करण्यासाठी आणि ज्वलनासाठीही ऑक्सिजनचा यूज केला जातोय. कार्बन डायऑक्साईड, प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. म्हणजे जे प्लांट आहे ते कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने काय तयार करतात, फूड तयार करतात. आणि युज्ड इन फायर एक्झिक्युशन म्हणजे फायर एक्झिक्युशनचा कशासाठी यूज करतात, कार्बन डायऑक्साईड म्हणजे आग विझवण्यासाठी. ऑर्गनचा यूज बघा इलेक्ट्रिक बल्बसाठी म्हणजे केला जातो बघा. हेलियमचा यूज कशासाठी केला जातो, युज्ड इन ऑप्टेनिंग लो टेम्परेचरसाठी ऑप्टेन करण्यासाठी हेलियमचा यूज करतात. अँड ऑल्सो दी जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. आणि काय जनरेट करण्यासाठी, एअरशिप जनरेट करण्यासाठी हेलियमचा यूज केला जातोय. नंतर निऑन युज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट. जी डेकोरेटिव्ह लाईट्स असतात त्याच्यामध्ये निऑनचा यूज करतात. आणि स्ट्रीट लाईट म्हणजे तुम्ही रस्त्यावर जर बघितले त्या स्ट्रीट लाइटिंगचा यूज केला जातोय. नंतर क्रिप्टॉन युज्ड इन फ्लुओरसन ट्यूब. फ्लुओरसन ट्यूब मध्ये क्रिप्टॉनचा यूज केला जातोय. झिनॉन युज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. जो फ्लॅश पडला जातो त्यासाठी म्हणजे फ्लॅश पडण्यासाठी झिनॉनचा यूज केला जातोय. नंतर ऑलवेज रिमेंबर, नेहमी काय करा, लक्षात ठेवा, द लिव्हिंग वर्ड्स ऑन दी अर्थ इज सस्टेन्ड
ड्यू टू दी बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्यूट ऑफ एअर दी अटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. म्हणजे जे वातावरण आहे ते काय केलं जातं, फिल्टर केलं जातं. कशाचं सहाय्यानं बघा, जी अर्थ सस्टेनिंग बॅलन्स बिटवीन म्हणजे लिव्हिंग वर्डचं जे ते टिकून राहण्यासाठी. हे काय ॲटमॉस्फिअर ही एक काय आहे महत्वाची गाळण आहे म्हणून सांगते बघा. इट अलाव अ लाईट अँड हीट ऑफ दी सन टू रीच दी अर्थ. अर्थवरती जी अलाव दी लाईट येते किंवा सन पासून जी उष्णता मिळते पृथ्वीला, त्याची ती गाळण कोण तयार करतं, वही वातावरण तयार करतं. विच इज नेसेसरी फॉर लाईफ बट इट प्रिव्हेंट दी हार्मफुल एलिमेंट रिचिंग दी अर्थ. आणि जे काही हार्मफुल एलिमेंट आपल्या पृथ्वीवरती इफेक्ट करतात ते प्रिव्हेंट करण्याचं काम करतं. इट इज इन दी ॲटमॉस्फिअर ऑफ फॉग, क्लाउड, स्नो अँड रेन आर दी प्रोड्युसर. म्हणजे धुके असतील, ढग असतील, जो काही बर्फ पडतो, पाऊस पडतो, ते काय करतं ॲटमॉस्फिअर प्रोड्यूस करत असतं.